सर्वप्रथम सर्वांना जय शिवराय। चिखलीपासून बुलढाणा, जाफराबाद, भोकरदन, अहमदपूर, निलंगा पट्ट्यासह अनेक भागांमध्ये, हिंगोलीच्या सुद्धा आणि विदर्भाच्या सुद्धा, मराठवाड्यात सुद्धा 40% भाग आज 27 जुलैला याच टायमिंग पर्यंत अनेक ठिकाणी झालाय। काहींच्या 10 किलोमीटर जवळून गेलाय, काहींच्या 5 तर काहींच्या गावाच्या जवळून गेलाय, तर काहींचे गाव खूप चांगल्या पद्धतीने घेतलेत। ही आजची 27 जुलै रात्रीच्या 12 वाजेपर्यंत जवळपास अकोला, अमरावती हे सगळे भाग चांगल्या पद्धतीने घेणार आहे। आणि मराठवाड्यामध्ये मी आवर्जून सांगितलंय, सोमवार आणि मंगळवार हे 2 दिवस तुम्ही पूर्ण होऊ द्या आणि मला नंतर मेसेज करा की कुठला भाग राहिलाय। यामध्ये काहींना समाधानकारक पेक्षाही चांगला, तर काहींना जवळपास शेतातून पाणी वाहेल चांदणभरी, तर काहींना पेंडवणी। पण चिंता करू नका, पाऊस 30 ते 31 जुलै पर्यंत खूप मोठा आहे। मग पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ ह्या भागाचं आणि सर्व दूरचं कनेक्शन कसं राहील या व्हिडिओच्या आपण शेवटपर्यंत पाहूयात। पण एक आवर्जून विचारेल की तुम्ही कमेंटमध्ये जो भाग अत्यंत कमी आहे, बिकट परिस्थितीचा सामना करतोय, ते वारंवार करा। जरी मी कमेंटला रिप्लाय नाही दिला तर माझ्या लक्षात बसतंय की ह्या भागांमध्ये कशी परिस्थिती पुढे राहणार आहे। मी त्याचा रिसर्च करून तुम्हाला त्या रिपोर्टचा अंदाज देतोय। मी वारंवार व्हिडिओ फक्त यासाठी करतोय की कुणी घाबरत असेल तर घाबरून जाऊ नका। हे 4 दिवस तारणहार आहेत, त्यातली त्यात आजच्या 27 ला सुद्धा अनेक जणांचं सौख्य भरलंय। आता अनेक जणांचं उद्या चांगल्या पद्धतीने दिलासा मिळणार आहे। तर सुरुवात करतोय मराठवाड्यापासून। अहमदपूर जवळपास खूप चांगल्या पद्धतीने पाऊस बेतला आहे। पश्चिम, उत्तर, दक्षिण, पश्चिम भाग सुद्धा तो चांगला घेताना दिसतोय। त्यानंतर नांदेड अनेक ठिकाणी, तर लातूर जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व भागांना आजच संध्याकाळी चांगला आहे। सावंतवाडी, निलंगा परिसरात काही ठिकाणी चांगला झाला, तर आजही उदगीरसह अनेक भागांना होणार आहे। मी वारंवार लातूर आणि धाराशिवकडे लक्ष का देतोय, कारण की या भागाने खूप सहन केलंय। परभणी जिल्हा, बीड जिल्हा सुद्धा अनेक ठिकाणी आजचीच रात्र चांगला पाऊस असणार आहे, उद्या सुद्धा आहे। मराठवाड्यामध्ये एकंदरीत जालन्याच्या सर्व तालुक्यांमध्ये आजच तो पाणी बऱ्यापैकी बरसणार आहे। 40% राहिलेल्या भागांना उद्या कव्हर करेल। ठीक आहे, इकडे हिंगोलीचं जर चित्र पाहिलं आपण, तर अहमदपूरचा जो काही पाऊस आहे लातूरचा, तो नांदेडचा चांगला घेणार आहे आणि वसमतकडे देखील प्रस्थान करणार आहे। त्यामुळे कळमनुरी, सेनगाव आणि रिसोडकडील असलेले भाग देखील आज खूप चांगल्या पद्धतीने घेणार आहे। किनवटला अनेक ठिकाणी रोज पाऊस होते आणि काही ठिकाणी घेत नाही, पण अशा भागांना सुद्धा हे 24 तासच आहे। ठीक आहे, तर याचप्रमाणे आता ह्या पाण्याच्या थेंबाची जाडी वाढणार होती, हे तुम्हाला सांगितलंय। आणि दिवसभर जिथे पडत नव्हता, पडला तरी तिथे कपडे ओलत होत नाही, आता 5 मिनिटं पावसात जाऊन पहा, पूर्ण आतल्या चड्डीपर्यंत भिजून जाईल। एवढी चांगली प्रणाली ह्या 2 दिवसात आहे। आता इकडे बोलतोय बुलढाण्याकडे। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली, खामगाव, मलकापूर, वैजापूर इकडे भाग राहिला, पण मलकापूर, चिखली, देऊळगाव राजा, रिसोड, लोणार परिसर सह काही ठिकाणी लवकर झालाय, काही ठिकाणी मध्यरात्री होईल, पण बुलढाणा 100% कव्हर होणार आहे। पेंडवालत्यापासून तर चांदणभरीपर्यंत काही ठिकाणी वाहुल सुद्धा, ही अशी चांगल्या पद्धतीची ही कंडिशन आहे। अकोल्याच्या शेवगावकडील जी भाग आहे, गजानन महाराजांचं जे शेवगाव आहे, पातूर या भागाकडे, खामगावचा पण अनेक भाग हा रात्री कव्हर करणार आहे। अमरावतीकरांना विनंती आहे, जरी सुद्धा तुमच्या भागामध्ये ह्या 2 दिवसात नाही झाला, तर तुम्हाला मी सरळ सांगितलंय की ह्या भागामध्ये सर्व दूर होईल, पण 20% भागांना थोडा परेशान करेल, पण 30 तारखेपर्यंत हेही भाग राहणार नाही। हे 4 दिवस जे आहेत हे शेतकऱ्यांसाठी खूप तारणहार बनणार आहेत आणि कमीत कमी पिकांना जवळपास तुम्हाला खतं असेल, काही गोष्टी असतील, हे देण्यासाठी तेवढी ओल उपलब्ध होणार आहे। ठीक आहे, चाकूला थेंब नाही दादा, हे मी मान्य करतोय, पण अजूनही 2 दिवस तुम्हाला सांगितलंय की सोमवार आणि मंगळवार उद्या, आणि तुमच्या चाकूला पाणी चालू आहे अनेक ठिकाणी, फक्त तुमचं गाव राहिलं असेल, त्यात सगळा चाकू येत नाहीये, फक्त मला मंगळवारपर्यंतचा वेळ द्या। पहिल्यासारखा दिवसभर पडला आणि हलके थेंब पडले असं होणार नाहीये। बऱ्याच ठिकाणी सटकारे बारीक राहतील, पण ह्या 2 दिवसात चांगली इच्छा पूर्ण होईल। मिरकलेसर, नागपूर, जवळपास नागपूर, गोंदिया, हिंगणघाटची चांगली व्याप्ती ही 2 दिवसात पूर्ण होणार आहे। ठीक आहे, आणि जवळपास चंद्रपूरची देखील होणार आहे। मग आता खानदेशचं काय? खानदेश, नाशिक जिल्ह्याचा सुद्धा अनेक भाग त्यांनी घेतलाय। नाशिकचं तर सगळ्या महाराष्ट्रात बोबाटा चालू आहे की नाशिकचे धरणं भरलेत आणि जायकवाडीला पाणी वाढले। आणि तुम्हाला मी म्हटलं होतं 30 तारखेपर्यंत जायकवाडी 65 होणार, ती आज 56 ते 57 झाली, फक्त 3, आणि ती पण रिपोर्ट येईल सकाळपर्यंत, कारण की पाणी मोजायला काही तिथे जात नाहीये। पण 60% ही ह्या 1.5-2 दिवसात होऊन जाईल। 5% डाव्या हातचा खेळ आहे।
तर अशा प्रकारचा हा पाऊस पुन्हा तिथे वाढल्यामुळे तो बनणार आहे. आणि कमीत कमी पुन्हा मी सांगतोय की 75% भरायला 7 ऑगस्ट पण उजळू शकते. मग राहिलंय किती दुष्काळ पडायला? 25% या भागांना, गोदाकाठच्या भागांना सुद्धा चांगला पाऊस आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरला ह्या 2 दिवसात यांची इच्छा पूर्ण होऊन जाईल. पण यांची एक कथा आहे, परतीच्या पावसासुद्धा यांना विहिरीला पाणी येत नाही. जे धरणं असतील, घाटमाते असतील, यांना हा पाणी याचा स्रोत आहे, पण यांना परतीच्या पावसापर्यंत वाट बघावी लागेल. आणि उष्णतेने साथ दिली ऑगस्ट महिन्यामध्ये तर 4 पाऊस मोठे आहेत. पहिल्या आठवड्यामध्ये, दुसऱ्या आठवड्यामध्ये आणि शेवटच्या 2 आठवड्यात 2 टप्पे आहेत. अशा प्रकारे 4 पाऊस मोठे आहेत. परतीच्या पावसापर्यंत जायची पण गरज पडणार नाही, असे चांगला ऑगस्ट महिना सुद्धा आहे. ठीक आहे, जवळपास सांगलीबद्दल सांगितले संतोष पाटील सर. तुम्हाला उद्यापासून सुरुवात होते दिवस मावळता. ठीक आहे, आणि आता एक लक्षात घ्या, आपण सगळ्या विभागाची माहिती थोड्या थोड्या भाषेमध्ये समजून सांगूया. खानदेश, जळगाव, नंदुरबार, शहादा, धुळ्यापासून जळगावचा भाग उद्या रात्रीपर्यंत कव्हर होईल, सकाळपर्यंत परवाच्या. आणि बुलढाणा तर आजच बऱ्या ठिकाणी कव्हर होतोय. पण विदर्भातल्या एकंदरीत सर्व जिल्ह्याला 2 दिवसात टेन्शन पूर्ण होईल. मराठवाड्यासाठी सुद्धा ह्या 2 दिवसात टेन्शन पूर्ण होईल. आणि दक्षिण महाराष्ट्राचं समाधानकारक पावसाचं टेन्शन ह्या 2-3 दिवसात पूर्ण होईल. राज्यात 30 ते 31 तारखेपर्यंत पाऊस कायम आहे. आणि असं नाही की लगेच मग 2-3 दिवस उघड का, उघड मोठी मिळणार नाहीये. फवारणी वगैरे करायला 2 दिवस चान्स आहे. पण तुला आष्टीला सध्या चालू होईल दादा गायके सर, आभाळ आलेले तुम्हाला, एक चांगला पाऊस तिथे पडून जाईल. आणि ह्या 2-3 दिवसामध्ये इथली व्याप्ती पूर्ण होऊन जाईल. तुम्ही केलेल्या सुद्धा अनवटे सर कमेंट दिसतात, पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितले की कमेंट करून ठेवा. 500 लोक कमेंट करतात. 500 कमेंटला अर्धा मिनिटं जरी बोललं तर किती मिनिटं होतात तुमच्या ध्यानात आहे? 250 मिनिटं होतात. मग 250 मिनिटं तुम्ही लाईव्ह पाहाल का? 4-5 तास? लक्षात घ्या, मी जे सांगतोय ते तुमच्या भागापर्यंत बोललेलो सांगतोय. ठीक आहे, विदर्भ मराठवाड्याचं टेन्शन 2 दिवसात, खानदेशचं 3 दिवसात, 31 तारखेपर्यंत सगळा पाऊस इथे व्यापून जाईल. आणि ठीक आहे, पटलं तर बघा मित्रांनो, नाहीतर मी तुम्हाला सरळ सरळ सांगतोय, माझी रोखठोक भूमिका असते. रोखठोक मी सांगतोय, इकडं अल्निनो आला आणि लगेच सुपर निनो आलाय आणि लगेच पाऊस कमी होणार आणि लगेच ट्रॅक बदललाय, ही माझी घुकणपट्टी नाही. मी घुमवण्याचं काम करत नाहीये. आतापर्यंत तुम्हाला पेरता पण नसतं आलं जर तुम्ही सुपर अल्निनोची बातम्या जर ऐकत बसले असते तर. हे तुम्हालाही माहिती आहे. अनेक जणांनी मला असे पण कमेंट्स केल्यात की सर माझ्या 100 टनाचा 150 टनाचा लॉस झालाय, जायकवाडी आज भरताना मी माझ्या डोळ्यासमोर पाहतोय, पण मी ऊस लावला नाही कारण की गौदा पटेल जर पाणी नाही आलं तर मग मला मोडायचा आणि खर्च वेळ. आज तो माणूस पश्चातापमध्ये. आणि म्हशीवाले असे अनेक जण आहेत टेन्शन मध्ये होते, त्यांनी विकले असते आणि ते फक्त माझ्या शब्दावरती राहिलेत. आणि चित्र स्पष्ट आहे, आंब्याच्या फुलोऱ्यापासून तर जांभळाच्या फुलोऱ्यापर्यंत, जांभळापर्यंत हे पासूनचं कारण होतं. पण टेक्निकल बाजू घेऊन हे मॅप वगैरे दाखवून स्पष्ट होत नाही तो किती मोठा आहे दादा. पण हे सरळ सरळ सांगतोय की पाऊस महाराष्ट्र खरं खूप चांगला आहे. आणि एक शब्द अजूनही लिहून घ्या, नाही नाचडी झाली तर माझं नाव बदलून ठेवा. परतीच्या पावसामध्ये सोयाबीन सुद्धा काढू देणार नाही, एवढे हाल पुढे पावसात होणार आहेत. एवढा मजबूत पावसाळा पुढे सुद्धा आहे. ठीक आहे, आता परत एकदा मी सांगतोय त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि ह्या व्हिडिओला आम्हाला पूर्ण विराम देऊ द्या. मराठवाडा आणि विदर्भ आजच्या रात्रीमध्ये 40 ते 50% नक्की व्यापणार आहे. यामध्ये सर्व जिल्हे आहेत. थोडीफार व्याप्ती कमी पडली धाराशिवला, ती उद्या पूर्ण होऊन जाईल. राहिली गोष्ट खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्राची. भलेही तुम्हाला हा महिना थोडा किचकट जात असेल, पण ह्या शेवटच्या 31-30 तारखेपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होईल. पटत असलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. मी करणारा माणूस नाहीये. त्यातली त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यात यंदा पावसाळा 2024 सारखा सांगितलाय 5 मार्चच्या रिपोर्टमध्ये, तो पूर्ण करूनच माघारी फिरणार आहे. आणि एक लक्षात घ्या, हे जे काही तुम्ही जुंतूर वगैरे मिळतात तुमच्या भागामध्ये 18 घंट्यामध्ये पाऊस येणार आहे. ठीक आहे, परांडा सुद्धा उद्या पाऊस आहे. घेतोय आता कमेंट मेकरच्या. अंबडगेवराईमध्ये अनेक ठिकाणी पाऊस झालाय, ते पण नाव टाकत जा ना खाली. लोकांना वाटतं इतके कमेंट यायला कुठेच पाऊस नाही काय की. वडवणीला झालाय मित्र आता काही तासापूर्वी काही ठिकाणी, उद्या पण आहे. नक्कीच राधाकिशन शाह लहाने सर धन्यवाद. लातूरच्या 4 तालुक्यामध्ये सध्या चालू आहे गवळी सर. रात्री अनेक वाढेल आणि उद्या तुमच्या भागातले सगळे भाग घेईल तो. गंगाखेडला मोठा कधी होईल? मोठ्याचं मी तुम्हाला काय म्हटलंय की चांदणभरी तुमच्या परिसरात, तुमचा किचकट परिसर आहे यांना असा तरी समाधानकारक होईल, याच्यामध्ये समाधान मानून घ्या, एक विनंती आहे. आणि राहिला विषय मी बागेच्या भागांना सांगितलंय विदर्भाला, इथे मोठा आहे कारण की विदर्भाचा जो भाग आहे डोंगराळ परिसर, तिथे गुरुत्विक शक्ती आणि ढगांचा ऍक्सेबिलिटी जी आहे ही चांगल्या पद्धतीने वाढताना दिसते. बीडला 4 दिवस पाऊस झाला. हा, अकोलेला उद्या आहे जोरदार, 31 तारखेपर्यंत जोरदार आहे तुमच्या भागामध्ये. पण आता असे लक्षात आहे की टप्प्याटप्प्याने पडणार तुमच्या भागामध्ये. भोकर चालू आहे, धन्यवाद. नक्कीच आवडनागनाथ भरपूर झाला, धन्यवाद. बार्शी उद्या आहे दादा.
आजही काही ठिकाणी चालू आहे तुमच्या भागामध्ये, पण तो ठराविक ठिकाणी आहे. सिंदखेडराजा काही तासामध्येच खूप गावांना होणार आहे तुमच्या परिसरात. उमारगा जो आहे हा उद्याच्या रविवारी आहे, 28ला संध्याकाळी. दिवसा विचार करत बसू नका, 28ला संध्याकाळी आहे. मी 29 तारखेपर्यंत तुमच्या कमेंट नाही. लातूरला पेरणीच नाही, नासाडी कुठे होईल. पण तुम्ही हे का लक्षात घेत नाही दादा? जे पिकं आता आलेली आहेत त्यांना पुढचा हा प्रश्न आहे. जसं मी 5 मार्चला सांगितलं की पावसाळा चांगला राहणार आहे या भागांसाठी, तो त्या भागांना तो चांगला आहे. मोताळा आहे बुलढाणा सुद्धा दमदार होईल तुम्हाला. उद्या जोर चांगला आहे 2 दिवसात. बुलढाणा भोकरदन बघा, तुमच्या भागाची नावं टाकल्याशिवाय सगळं नाही, कारण की काही ठिकाणी खूप चांगला पाणी पडलेलं आहे भोकरदन मध्ये सुद्धा. भोकरदनला पुन्हा 2-3 दिवसात चांगला जोर आहे. आणि हा पाऊस रोज आहे, याच्यामध्ये खंड पडणार नाहीये. चालेल, कमेंट घेत बसलो तर सगळ्यांच्या कमेंट होणार नाहीयेत. आणि पुन्हा एकदा आता सांगतोय की मराठवाडा आणि विदर्भ या 2 दिवसामध्ये जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्र खानदेशला उद्यापासून जे सर्वत्र घेण्याची जी काही प्रणाली आहे ती विकसित झाल्यामुळे इथे देखील पाणी होणार आहे. भलेही काही ठिकाणी पेंडवणी उद्या पिकांना आधार मिळेल, पण 3-4 दिवसात तिथे सुद्धा समाधानकारक होईल. अशा प्रकारचा चांगला पाऊस राहणार आहे. सगळ्यांना पुनश्च एकदा जय शिवराय, धन्यवाद. माझं गाव पण आहे